गडचिरोली जिल्ह्याला अखेर नक्षलमुक्त घोषित करण्याच्या दिशेनं मोठं यश मिळतंय। गडचिरोली पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेच्या अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि तब्बल 65 लाखांपेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी आता शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली। छत्तीसगड नक्कीच सीमावरील असलेले जंगल परिसरामध्ये एक ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबवले होते। एक मोठा कठीण आणि एक इंटरस्टेट ऑपरेशन होते। या ऑपरेशन दरम्यान एकूण 8 कट्टर माओवाद्यांना पोलीस दलाने अटक केलेली आहे। यापैकी यामध्ये 2 डीबीसीएम रँक कॅडर, 2 पीपीसीएम रँक कॅडर आणि 4 दलन सदस्य म्हणून कॅडर समाविष्ट आहे।